नमस्कार. फास्ट आणि बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपलं स्वागत करत आहे. आजचा तसेच उद्याचा 24 तासातील हवामान अंदाज पाहून झाल्यानंतर एक 10 दिवसाचा हवामान अंदाज थोडक्यात देणार आहे. आजचा लो प्रेशर बघायला गेलं तर नेपाळच्या हिमाचल प्रदेशच्या पायथ्याशी एक दिसतं आहे आणि दुसरं इकडे केरळ साईडला एक लो प्रेशर दिसत आहे. लो प्रेशर म्हणजे कमी दाब दिसत आहे आणि इकडे श्रीलंकेच्या खाली एक कमी दाब दिसत आहे, ज्याचा सर्व परिणाम येत्या काही दिवसात होणार आहे. तर येत्या काही दिवसात काय फरक पडणार आहे आज उद्याचा बघूया अंदाज. ढगाळ हवामान स्थिती, जिथे लो प्रेशर आहे तिथं ढगाळ हवामान स्थितीचा जास्त दिसणार आहे आणि जिथं हाय प्रेशर म्हणजे जिथं वाऱ्याचं गती आहे तिथं थंडी जाणवणार आहे. इथं महाराष्ट्रातसुद्धा उंचावरचे ढग पण दिसणार आहेत आणि इकडं बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा ढगांची दाटी दिसत आहे आणि दिसणारही आहे. आणि एकामागोमाग एक पाकिस्तान अफगाणिस्तानकडून येणारं जे ढगांचा पुरवठा म्हणजे पश्चिमी आवर्तन म्हणतो, एकामागोमाग एक पश्चिम जम्मू काश्मीरच्या साईडला येताना दिसत आहेत. त्याचा प्रभाव थंडीवर जाणवणार आहे आणि दक्षिण टोकाला पावसाचे ढग हळूहळू निर्माण होताना दिसणार आहेत. तापमानाचा विचार करायला गेलं, जिथं लो प्रेशर आहे त्या परिसरात जास्तीत जास्त तापमान असणार आहे आणि जिथं कमी प्रेशर म्हणजे हाय, जिथं पश्चिमी आवर्तन येतं तिथून थंडावा भरपूर म्हणजे उत्तरेकडून गारवाही जाणवणार आहे. दिवसाचं आणि रात्रीचं तापमान बघायला गेलं तर रात्रीचं तापमानसुद्धा तसं असणार आहे. आता हे दिवसात चालू आहे. आता बेंगालूर मंगळूर ह्या साईडला बऱ्यापैकी जास्त तापमान आहे आणि इंदोरला ह्याच्यात मध्यम तापमानाची हे आहे, म्हणजे थंडी दिवसात पाहिजे तसं तापमान तिथं आहे. आणि आपल्या इकडे समुद्राकडच्या साईडला लो प्रेशर जिथं झाले तिथं जास्तीत जास्त तापमान दाखवत आहे. एकंदरीत काय पाहायला गेलं तर या मॉडेलसुद्धा सांगते बाबा तळाशी लो प्रेशर तयार झालेलं आहे आणि काही दिवसात त्याचा परिणाम हळूहळू जाणवणार आहे. एकंदरीत या लो प्रेशरमुळं उत्तर भागातून थंडी वाढेल व दक्षिण भागातून उकाडा वाढेल. उत्तर भागातून बर्फवृष्टी झाल्यामुळे थंडीचा कडाकाही वाढणार आहे, म्हणजे रात्री थंडी वाढणार आहे आणि दिवसा उष्णता जास्त होणार आहे. म्हणजे कमीत कमी 29-30 तापमान, जे थंडी दिवसात नसतं तसं तापमान तिथं असणार आहे, म्हणजे उकाडा भरपूर असणार आहे. आणि उत्तर साईडला सुद्धा 28-24पर्यंत उष्णता असणार आहे. आणि पावसाचा जर विचार करायला गेला, लो प्रेशर जिथं तयार होतो त्याच ठिकाणी पावसाचा विचार दिसत आहे. कोयमुत्तूर, तिरुचिरापल्ली, चेन्नई, बेंगालूर ह्या साईडला पावसाचा विचार दिसत आहे. पाऊस त्या साईडला म्हणजे हलका मध्यम असा पाऊस पडणार आहे. आणि इकडे आसाम साईडला, बांगलादेशच्या पूर्वेकडे आसाम साईडला तिथेही हलक्याशा पावसाची ढग दिसत आहे. का तर या हिमाचलच्या पायथ्याशी जरा थोडंसं लो प्रेशर तयार झालेलं आहे. आणि इकडे श्रीनगर, जम्मू काश्मीर ह्या साईडलासुद्धा एक पश्चिमी आवर्तनामुळं पावसाची ढग आणि बर्फवृष्टी होणार आहे. चला तर आता इथून 10 दिवसात काही परिवर्तन होणार आहेत. परिवर्तन म्हणजे पावसाचे दिवस येणार आहेत, उकाडा वाढणार आहे, सगळं होणार आहे. पण इथून 10 दिवसानंतर जरा थोडासा पावसाचा विचार दिसत आहे. हुबळी, कोयमुत्तूर, तिरुचिरापल्ली, मंगळूर ह्या साईडला बऱ्यापैकी चांगला पाऊस दिसत आहे. अरबी समुद्रातून व बंगालच्या उपसागरातून ढगाची दाटी पण वाढत आहे. इकडे गोवा, कोल्हापूर, सांगली, नंद्या, विजयवाडा, परत सोलापूरचा दक्षिण भाग अशा भागातून सुद्धा पावसाला तिथं सुरुवात होणार आहे 1 आठवड्यानंतर. वरती जम्मू काश्मीरच्या साईडला पश्चिमी आवर्तन एकामागोमाग येत असल्यामुळं तिथंही कायमस्वरूपी पावसाचं आणि बर्फवृष्टी राहणार आहे. एकंदरीत काय, पाऊस येऊपर्यंत रात्री कडाक्याची थंडी आणि दिवसभर उकाडा जाणवणार आहे.
थोड्या दिवस पुढे 5-6 दिवसानंतर धुकंही जोरात पडेल आणि त्यामुळं पावसाचंही वातावरण निर्माण होईल. धन्यवाद.